नमस्कार. आज आपल्याकडे काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी ज्यांना संधिवाताचा खूप जास्त त्रास होता आणि काही दिवसापासून ज्यांचे आपल्याकडे संधिवातासाठी ट्रीटमेंट चालू आहे असे रुग्णांचे नातेवाईक आपल्याकडे आज आलेले आहेत. तर आपल्या हॉस्पिटलबद्दल आणि आपल्या उपचाराबद्दल त्यांचे आपण मनोगत थोडक्यात विचारणार आहोत. तर आपण यांना काय विचारू, तुमचं नाव आणि कुठून आलं तुम्ही? नाव सांग. तुम्हाला त्रास काय होता त्याचा? बरं. आणि किती दिवसापासून त्रास होता? 5-6 वर्ष. त्याच्या अगोदर तुम्ही कुठं कुठं दाखवलं होतं संधिवातासाठी? बोंबला काय केलं, उस्मानाबादला काय केलं, पारशीला काय केलं. आणि मग काय फरक वगैरे पडला होता त्यांचा काय? नव्हता पडला. बरं. मग इथं आमचा पत्ता कोणी सांगितला तुम्ही इथला? ह्याच्यावर झालं, पाऱ्याला. अरेवून झाले. बरं. त्यांना संधिवाताचाच त्रास होता का? हो. बरं. आता तुम्हाला त्रासाचं कसं आहे, म्हणजे आता त्रास कसा आता आहे? मला काहीच त्रास नाही. तुम्ही हाताचे सांधे वगैरे दुखत होते तुमचे, आता कसं आहे, किती फरक वाटतो तुम्हाला? बरं झालं, चांगलं झालं. पण ही खांदा मागच्या वेळेस म्हणला होता तुम्ही खांदा जास्त खांदा ते- दुखतो. हा, खांदा आता झालं. खांद्याचं दुखणं कसं आहे? चांगलं झालं. चांगलं आता. बरं. आपण जे संधिवाताचे उपचार चालू केले तेव्हापासून आतापर्यंत किती फरक वाटतो तुम्हाला, जाणीव कशी वाटते? आता काही फरक पडायला वाटला. बरी वाटायला लागलं. तुम्ही आता त्यांचे नातेवाईक आहे, तुमचं कसं म्हणणं आहे, म्हणजे आमच्या वाटीच्या उपचाराबद्दल तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे ते तर त्यांचं एक पेशंट म्हणून ते सांगू शकतात, पण नातेवाईक म्हणून मला रोल महत्वाचा. मी माझी पत्नी म्हणून मी सांगू शकतो की जी आज जी 5-6 वर्ष जी तिचं जे संधिवातामुळे त्रास होत होता, हां. ती स्वयंपाक सुद्धा करायला जमत नव्हतं तिला. बरं. आम्हाला पाणी तिला आंबीला द्यावं लागायचं. तिथं त्रास तिला भयंकर होता. बाहेर तुम्ही उपचार केले त्यावेळेस केलं काय नाही, काय फक्त ते गोळी पुरतं फरक पडायचा. हां. आणि पुन्हा ती बंद झालं, समजा काय झालं की लगेच हाय असं परत यायचं. आता जी तुमच्याकडे आलो होतो आम्ही समजा तर तुमच्यापासून आज 3 महिन्यात आमचे पेशंट जवळजवळ 95% क्लिअर झालं म्हणायचं. म्हणजे आपली आणि ट्रीटमेंट कशी वाटते तुम्हाला? बाकी संधिवाताचे उपचार म्हणजे खूप महागडे असतात, खूप असे असतात असं बाहेर म्हणतात. पुण्याला गेलात तर त्याची फीस 1000-2000 रुपये असते. तर आमच्या उपचाराबद्दल की बाकी तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्यावर म्हणजे ही गोरगरिबासाठी तुमच्या पैसे तर नंबर एकच ही उपचार चांगला आहे. जी बाहेरच्या पेक्षा इथं चांगला आहे आणि फरक सुद्धा पडतो. आपण बघतोय की 4-5 वर्ष ज्यांना संधिवात होता बाहेर त्यांनी उपचार केले होते, परंतु कुठल्याही ठिकाणी म्हणावा असा फरक पडला नव्हता. परंतु पाऱ्यागावच्या एक लोकांनी त्यांना आपला पत्ता दिला आणि यांनी ते आता मागच्या 3 महिन्यापासून उपचार घेतोय आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 90 ते 95% त्यांना आज फरक जाणवतो. आज संधिवाताच्या गोळ्या सुरुवातीला आपण चालू केल्या होत्या, तर आज जवळपास आपण फक्त एकच आठवड्याला जी एक संधिवाताची गोळी खायची असते ती फक्त चालू ठेवतोय आणि बाकी गोळ्या आपण हळूहळू कमी करीत आज जवळपास त्यांच्या सगळ्याच गोळ्या आपण कमी करून फक्त एका गोळ्यावर वातीचं प्रमाण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.